कारल्याची भाजी बनवणार आहे। न खाणारेही आवडीने कारल्याची भाजी खातील अशी आपण ही कारल्याची भाजी बनवणार आहे। आता मी ही कारली बारीक चिरून घेते। चिरली की आपण ह्याला 10 ते 15 मिनिट मीठ लावून मुरत ठेवायची। आता मी कारली चिरून घेते। ते इथे पहा मी कारली चिरून घेतलेली आहेत। अशी बारीक कारली चिरून घेतलीत आणि त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता हे कारल्यामध्ये आहे ना आपण मीठ टाकून घ्यायचं। ते खडे मीठ घेतलेलं आहे ते मीठ आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। इथे मी अर्धा लिंबूही घेतलाय, ते लिंबू पण आपण ह्यामध्ये पिळून घ्यायचं। तर हे जे आहे ना हे चांगलं आपण ह्याला मिक्स करून घेऊ। ह्यामध्ये मीठ आपण 1 चमचाभर आणि अर्धा लिंबू पिळलेला आहे। तर हे सगळीकडे आपण ह्याला एकसारखं सोडून घेतलंय। आता हे आपण 15 मिनिट असंच झाकून ठेवायचं। मग आपण ह्याची कारल्याची भाजी बनवून घेऊ। आता कारली आपण मुरायला लावलेली 15 मिनिट होऊन गेले। कारल्यातलं पाणी चांगलं घट्ट असं पिळून काढू आणि 2 ते 3 पाण्याने ही कारली आहेत ना आपण धुवून घ्यायची। आता इथे कारल्यासाठी मसाला मी 1 कांदा बारीक चिरून घेतलाय, 1 टोमॅटोही बारीक चिरून घेतलाय, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 9-10 कढीपत्त्याची पाने। आता ही कारली मी चांगली धुवून घेते आणि आपण आता कारल्याची भाजी बनवून घेऊ। कारली मी 2-3 पाण्याने चांगली धुवून घेतली। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला लावलंय। तर ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया ह्यामध्ये। कढीपत्त्याची पाने, कांदा टाकूया। तर 2 मिनिट कांदा आपण ह्यामध्ये चांगला परतून घ्यायचा। ह्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर आणि 1 चमचा घरगुती मसाला आहे। तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता। तर आपण हा टोमॅटो टाकून घेऊया। ह्यामध्ये आपण हे कारलं आहे ना हे टाकून घ्यायचं। ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता। एवढी मस्त अशी कारल्याची भाजी होती। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ। इथे मी अर्धा कप पाणी उकळून घेतलेलं आहे। हे पाणी आपण ह्यामध्ये ओतून घेऊया। उकळलेलं पाणी घालायचं। ह्यावरती झाकण ठेवू। 2-3 मिनिटांनी परत आपण ही भाजी मिक्स करून घ्यायची। आता मी बारीक गॅस करून ह्यावरती झाकण ठेवते। 2-3 मिनिटांनी आपण भाजी परत मिक्स करून घेऊया। आता इथे 3-4 मिनिट झालेत। एकदम आपण बारीक गॅस ठेवलेला। आता आपण कारल्याची भाजी ही मिक्स करून घेऊ। बघा ती मस्त अशी भाजी दिसत आहे। आपण हे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ना, त्यामुळे लवकर ही कारली शिजतात आणि मुरायलाही लावलेली। ह्यामध्ये अजून पाणी आहे, अजून कच्चं आहे। आता आपण परत ह्यावरती 5 ते 6 मिनिट झाकण ठेवू, म्हणजे हे कारलं आहे ना चांगलं शिजलं जाईल। आता ह्यावरती मी 5 ते 6 मिनिट परत झाकण ठेवते। 5-6 मिनिट झालेत। कारल्याची भाजी मिक्स करून घेऊ।
चमचमीत अशी कारल्याची भाजी झालेली आहे। आता कारलं शिजलं का बघूया। कारल्याचे तुकडे होत आहे, कारलं पण शिजलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये 1 चमचाभर खोबऱ्याचा किस टाकत आहे। ह्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर हे टाकून मिक्स करून घ्यायचं। इथे पहा तयार झालेली आहे कारल्याची भाजी खाण्यासाठी। लहान मुलांनाही तुम्ही ही अशी भाजी बनवून डब्याला देऊ शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आपण ही कारल्याची भाजी बनवलेली आहे।